पहिले ओव्हरीचा पहिला चेंडू घेऊन जाते दौलत. बॅटिंग साठी प्रकाश. छोटासा रनअप. पहिला बॉल घेऊन जाते दौलत आणि निर्धावाचा चेंडू टाकला तो दौलतनी प्रकाश साठी. छोटासा रनअप दौलत. दुसरा बॉल घेऊन जाते प्रकाश साठी. प्रकाश काय करतो बघू आता. हलका सुंदर असे फिल्डिंग बघायला मिळते त्या वागेरे टीम कडून. आणि इथं एकच रनावर समाधान मानावं लागलं त्या विळवंडी संघाला. 2 चेंडू आणि 1 रन. दौलत यमराज साठी तिसरा चेंडू घेऊन जाते बघू आता. छोटासा रनअप आणि तिसरा चेंडू उंच असा मारण्याचा प्रयत्न आणि इथं कॅच आउट झालेला आहे तो यमराज. आणि बॅटिंग साठी जाते लखन. 1 विकेट गेलेली ती विळवंडी टीमची. लखन थोडा रनिंग करत जाय. तीन चेंडू आणि 1 रन विळवंडी टीमची धावसंख्या झाली ती. प्रकाश बॅटिंग साठी उभा आहे तो प्रकाश. चौथा चेंडू घेऊन जाते तो दौलत प्रकाश साठी. छोटासा रनअप आणि चांगल्या पद्धतीने तोलवण्याचा प्रयत्न तोलवलेला आहे आणि उंचा चढले सीधा आणि कॅच आउट झालेला आहे तो प्रकाश. सीधा मारलेला शॉट तो उंच असा आणि इथं कॅच आउट झालेला आहे तो प्रकाश. चार चेंडू आणि 1 रन 2 विकेट गमावले ते विळवंडी टीमनी. भावराज बॅटिंग साठी जाते तो भावराज. इथं विळवंडी टीमची ओपन जोडी तुटलेली बघू आता. आपल्या खांद्यावर भार आहे त्या लखनच्या आणि भावराजच्या. काय करतो आपल्या टीम साठी बघू आता. 5वा चेंडू घेऊन जाते तो दौलत लखन साठी. बघू आता काय करतो तो लखन. लेग साइडच्या दिशेने आणि इथं पंचांचा वाईटचा इशारा आलेला आहे. विळवंडीच्या स्टेडियमवर सुंदर असा वातावरण बघायला मिळतो. आणि 5वा चेंडू घेऊन जाते तो दौलत लखन साठी. लखन काय करतो बघू आता. छोटासा रनअप आणि लेग साइडच्या दिशेने आणि हा बी वाईट. पंचांचा निर्णय वाईट. भरपूर अनुभव असलेला तो गोरख मवळी अंपायरिंगचा कमीत कमी त्याची 100वी अंपायरिंग आहे इथं विळवंडीच्या स्टेडियमवर. 5वा चेंडू घेऊन जाते तो दौलत. बघू आता लखन काय करतो आणि ऑफ साइडच्या दिशेने आणि इथं वाईट. पंचांचा निर्णय वाईट. लगातार 3 वाईट टाकलेले त्या दौलतने. धाव संख्या झाली ती 4. 4 चेंडू आणि 4 धाव संख्या झाली आहे. 2 विकेट गेलेले त्या विळवंडी टीमची. 5वा चेंडू घेऊन जाते तो दौलत लखन साठी. लखन काय करतो बघू आता. छोटासा रनअप दौलतचा आणि 5वा चेंडू घेऊन जाते दौलत. उंच असा उंच उचललेला आहे बघू आता. आणि इथं सुंदर असा षटकार मारलेला आहे त्या लखनने.
थँक्यू सो मच. आपण मात्र बघतो की अतिशय मात्र देखणा स्ट्रोक आणि देखणा स्ट्रोक येत असताना सेंडू जाते सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. या लंकेच्या शॉट बॅकवर्ड फाडण्याच्या क्षेत्रामध्ये चुनला ग्लान्स करण्याची पूर्वतयारी करत असताना आपण बघतो की एक धाव तर येते. एक धावाची भर पडत असताना फलकावरती धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली 11 धावसंख्या. 4 सेकंदाचा खेळ आहे. 4 सेकंदाच्या खेळाच्या समाप्तीनंतर जो खेळ असेल त्या खेळामध्ये किती मोठी धावसंख्या उभी करण्यामध्ये यश येईल. एक विनंती असेल की जी सीमारेषा बनवली आहे त्या सीमारेषेच्या आतमध्ये कोणीही बसायचं नाही. सीमारेषा ओलांडून आपण बसायचं आहे. सीमारेषा ओलांडून बसायचं आहे. तो पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद टोटल टीम का स्कोर बनता हुआ 11 रन बगैर कोई 1 विकेट के नुकसान पर 2 विकेट के नुकसान पर. कितनी अच्छी गेंदबाजी वगैरह टीम की ओर से. लखन जैसे बल्लेबाज मैदान के अंदर तैयार है. अगर कहीं लखन के बल्ले की ओर से लगातार 3 छक्के निकल जाते तब मतलब बिल्कुल आकाशनता भोई उनके माध्यम के साथ कैश प्राइज 500 का इनाम. जहां अच्छा स्ट्राइक खेला बिल्कुल बेहतरीन अंदाज के साथ यह स्ट्राइक खेला और बेहतरीन अंदाज के साथ स्ट्राइक खेलते समय 4 रन. कमाल का स्ट्रोक. लखन है स्ट्राइक इन पर. गेंदबाजी का भार संभालने के लिए तैयारी में निवृत्ति. देने वाला जब भी देते देता चप्पर फाड़ के 4 ओवर का खेल में पहली गेंद के ऊपर बिल्कुल अच्छा सा स्ट्रोक खेला. पहली गेंद के ऊपर 4 रन. अभी भी 5 गेंदों का खेल शेष. कदमों का सहारा लेकर आगे निकलकर बड़ा शॉट खेलने की तैयारी. पैड लाइन पर आने वाली गेंद बिल्कुल अच्छी लाइन अच्छी लेंथ. जो हिमालय के चोटी ने फिर से हमें ललकारा है. दूर हटो दुनिया वालों ये खेले दिग्गजों का जिसने जाता रहेगा जिसने परखा रहेगा. गेंद और बल्ले का कायदा कितना शान और कितना प्यार के साथ लड़ा जाता हो इसी मैदान पर. त्यागात के साथ समर्थक मैच की मजा लेते हुए हर किसी का शुक्रिया अदा करना चाहूंगा. ओवर की अगली गेंद उड़ाया गुरु इस गेंद को भी फिर से बढ़िया स्ट्रोक खेला. हवा में गेंद खिलाड़ी सामने. शायद बिल्कुल खिलाड़ी के पास तो पहुंच गई थी गेंद लेकिन तकरीबन इस कैच को जज नहीं किया. धुरंधर बल्लेबाज मिस्टर लखन. आज इम्तिहान दिखाने का समय आ चुका है. 2 रन कंप्लीट. 2 रन के मदद के साथ आगे बढ़ता हुआ टीम टोटल टीम का स्कोर 17 रन. पहले मैच में आज के दिन में जब कहीं टीम खेल रही थी मैदान के अंदर तिलोरी बी टीम के खिलाफ खेलते समय 6 ओवर के खेल में लगभग 101 रन का जवाब दिया था. लेकिन 4 ओवर के खेल में कितने सारे रन जुड़ेंगे ये आने वाला वक्त बताने वाला है. ओवर की अगली गेंद फिर से कदमों का सहारा लेकर आगे निकल गया. अच्छा स्ट्रोक खेला और अच्छा स्ट्रोक खेलते समय पहला रन काफी तेजी के साथ आई. एक ही रन के साथ संतुष्ट किया दो बल्लेबाज को. हवा में ताश का घर नहीं बनता है. रोने से बिगड़ा हुआ मुकंदर नहीं बनता है. दुनिया जीतने का हौसला रखो यार. एक जीत से यार कोई सिकंदर नहीं बनता है. अच्छी गिनती. बड़ा शॉट खेलने की तैयारी. गेंद बल्ले पर नहीं लगी. ओवर में गेंदें बन चुके हैं 5. आखिरी गेंद से कुल स्कोर देखा जाएगा तो 18. विड़वंडी टीम का यह स्कोर. हर जगह पर नाम तो उमदा किया है विड़वंडी टीम के बल्लेबाजों ने. हर कोई बंदे ने अपना अपना श्रेय देना चाहेंगे अपने टीम के लिए. लेकिन इस साल जीत नहीं किसी भी मैदान पर. अच्छी गेंद थी. लॉफ्ट किया स्क्वायर के क्षेत्र पर. अच्छा स्ट्रोक खेला और अच्छा स्ट्रोक खेलते समय पीछे खिलाड़ियों को तैनात किया है. 1 रन जोड़ेंगे अपने स्क्वायर के खाते में. लखन जैसे बल्लेबाज के लिए इनाम लगता हुआ. हालांकि बिल्कुल लगातार 4 गेंदों में 4 चौके मारने के बाद 400 का इनाम मिलने वाला है. काशीनाथ जी भोये उनके माध्यम के साथ. ओवर की समाप्ति. ओवर नंबर 2. ओवर का खेल समाप्त. टोटल स्कोर बनता हुआ 19 रन. बचे हुए 12 गेंदे. समय नहीं ज्यादा बर्बाद करना है. जहां सर झुक जाए वहां मंदिर. जहां हर नदी सम जाए वहां समंदर. समंदर शांत होता है तो कोई भी नाव चला लेता है. असली मजा तो किश्ती तूफान से निकलने के बाद आते. क्या मजा आएंगी इस खेल में. दुनिया मानते जोर वाले को कोई नहीं मानता. कमजोर को शेर तो शेर कौन बनेगा बब्बर शेर. राष्ट्रवादी ट्रॉफी का ये तीसरा दिन भिवंडी के मैदान पर. शाम का संत्र और शाम के संत्र के साथ ओवर की पहली गेंद करने की तैयारी में. अच्छी गेंद के साथ बिल्कुल अच्छा स्ट्रोक खेला. बिल्कुल इंटू द गैप पे. कोई भी मौका नहीं रहेगा. खिलाड़ी तैनात है और खिलाड़ी तैनात होने की वजह से जाना चाहेंगे दूसरे रन के लिए. बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट.
स्टन और डिलीवर्ड। गेंदबाज के रुख में साधा पर दौलत पारी का तीसरा ओवर करने के लिए तैयारी में, खूब सुंदरता के साथ गेंदबाजी का नजारा पेश करने के लिए तैयार में। लेकिन जो छोटे कदकड़ के बल्लेबाज पिछले मैच के हीरो बने थे मिस्टर हेमराज जैसे बल्लेबाज, अच्छी गेंद और अच्छी गेंद के साथ सामने खेलने का तरीका दिखाया था। जहां सादा पर एक रन मात्र जोड़ेंगे, जाना चाहेंगे दूसरे रन के लिए, ना भाई एक ही रन के साथ संतुष्ट। सामने हो मंजिल तो साथ यहां पर रास्ता नहीं मोड़ना। दिल में ही आग और हौसला हो बुलंद, तब साथ यहां पर बिल्कुल रास्ता नहीं मोड़ना है भाई। इस बार साथ पर आइटम और विकेट साथ सामने वाली चोर की ओर से और की अगली गेंद करने के लिए तैयारी में, लेकिन के लिए इनाम की खैरात होती हुई हवा में गेंद, खिलाड़ी सामने ही सर के ऊपर से गेंद स्टैंड में, दर्शक बने प्लेयर बने दर्शक, 6 रन। $500 का इनाम लगता हुआ जीने वाला दब भी देता चप्पर पड़ के फुलटॉस गेंद, अच्छी गेंद और अच्छी गेंद के साथ अच्छा स्ट्रोक भी खेला। एक रन जोड़ेंगे अपने स्कोर के खाते में, जाना चाहेंगे दूसरे रन के लिए। कमाल की बल्लेबाजी और कमाल की बल्लेबाजी करने के लिए शायद यहाँ पर जो लखन जैसे बल्लेबाज है अग्रसर मैदान के अंदर। अब तक तो कुल मिलाकर टोटल टीम का स्कोर देखा जाएगा तो 30 रन। तो फिलहाल साइड पर विकेट ओवर की अगली गेंद करने के तैयार में, और आगे बढ़कर कदमों का सहारा लेकर आगे निकल गए थे स्टंपिंग के रुख में लखन की मोस्ट इंपोर्टेंट विकेट, लखन की मोस्ट इंपोर्टेंट विकेट, क्योंकि बिल्कुल आगे बढ़कर निकलकर बड़ा शॉट खेलने की तैयारी। इस बार विकेट कीपर ने कोई भी गलती नहीं करने की वजह से स्टंपिंग के रुख में लखन जैसे बल्लेबाज को चलता किया है। तीसरे ओवर की अंतिम गेंद अभी भी शेष थी। वागरे टीम की ओर से सादा पर बिल्कुल गेंदबाज का नजारा पेश करने के लिए बिल्कुल दौलत है तैयारी में। छोटी गेंद के साथ अच्छा स्ट्रोक खेला, बिल्कुल इनटू द गैप में स्ट्रोक खेला और इनटू द गैप में स्ट्रोक खेलते समय पीछे खिलाड़ी को तैनात किया था, लेकिन सर के ऊपर से गेंद निकल गई बॉल के बाहर। 4 रन के लिए ओवर की समाप्ति। ओवर नंबर आप जानते कि 3 ओवर का खेल समाप्त था। हेमराज के बल्ले की ओर से निकलता हुआ शानदार स्ट्रोक, चौथी से स्कोर। अभी भी बचे ही अंतिम 6 गेंदें। याचकाने आपण बघतो की 3 सेकंदाचे खेळ समाप्त। फलकाती धावसंख्या जाती 34 धावसंख्या आणि 34 धावसंख्या असल्यानंतर मित्रांनो वेळ वाचवा। वागरे संघाकडे मात्र हा गोलंदाजी मार्कवरती येतोय। जबरदस्त नेत्रदीपक स्पर्धा असल्यानंतर नक्कीच फुलटॉस चेंडू यावेळेला फेकून दिला चेंडूला स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये। पाठीमागे क्षेत्ररक्षक तैनात आहे अँड इज गॉन बिग विकेट। हेमराज बाद होतोय, भाऊराज बाद झाला आणि भाऊराज बाद झाल्यानंतर त्याची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आतमध्ये। आपण पाहू शकाल की मनोहर ढगाळ वातावरण नक्कीच आपण बघतोय आणि ढगाळ वातावरण असल्यानंतर नक्कीच क्रिकेटसाठी मात्र हे पोषक वातावरण आणि पोषक वातावरण असल्यानंतर नक्कीच शेवटचे 5 चेंडू शिल्लक आमचे गुणलेखक अतिशय चांगल्या प्रकारे गुणलेखकाचे कार्य करण्यासाठी सज्ज आहे। जीटीसी लाईव्ह टुर्नामेंट आपण पाहू शकाल आणि जीटीसी लाईव्ह टुर्नामेंट मध्ये जेवढे समर्थक ऑनलाईन प्रेक्षकवर जॉईन झाले असतील सगळ्यांचं शब्द सुमनाने आपण सरचं स्वागत करूया। पुढचा चेंडू यावेळेला नक्कीच मोठा फटका खेळण्याची पूर्व तयारी केली होती। चेंडूचे समन्वय झालं नाही, चांगली गोलंदाजी, कारण की वागरे संघ हा देखील तितकाच एक नामवंत संघ असेल आणि नामवंत संघ असल्यानंतर ही वाघास यहाची लढत आहे।
वाघा सिंहाची लढत असताना प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात या क्रीडा नगरमध्ये. थोड्याच वेळात हे सटक समाप्त झालं की आमचे कॅमेरामॅन प्रेक्षक वर्गांना छायाचित्रामध्ये टिपतील, कारण की कॅमेरामॅनचं हे कार्य आहे. समोर किती चांगलं डोंगर आहे, किती चांगलं दृश्य आहे, हे सगळं दृश्य तुम्ही टिपा. यावेळेला सुपर बॉलिंग. पहिला चेंडूवरती विकेट, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू डॉट. अद्याप 3 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 3 चेंडूचा खेळ शिल्लक असल्यानंतर या क्रीडा नगरीमध्ये जमलेल्या सर्व क्रीडारसिकांना मात्र त्रिवार मुद्रा करूया. और दशमच्या बाजूने पुढचा चेंडू हाताळण्यासाठी यावेळेला मोठा फटका हवामध्ये. चेंडू क्षेत्ररक्षक तैनात, जुले मुले बॉल केसांची स्टाईल देखणी, फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला बघायला मिळते विळवंडी संघाचा कृष्णा. काय चांगली गोलंदाजी, कारण की रोखून ठेवलंय, बांधून ठेवलंय पूर्णपणे. नक्कीच असं वाटत होतं की नक्कीच धावसंख्या 40 प्लस धावसंख्या असेल, परंतु 4 चेंडू सलग डॉट, 4 चेंडू मध्ये 2 विकेट, शेवटचे 2 चेंडू शिल्लक. ऑन साइडला बिग फटका खेळण्याच्या पूर्व तयारीमध्ये आपण पाहू शकाल की नक्कीच एक धाव तर येते आणि एक धावाची भर पडत असताना फलकावरती धावसंख्या 35, शेवटचा चेंडू शिल्लक. सुंदर गोलंदाजी धनु यांची, चांगली गोलंदाजी आणि धनु यांची चांगली गोलंदाजी करत असताना राईट मोर द विकेटच्या बाजूने 10 फलंदाज स्टार्ट करताना, पंचांना क्रॉस करताना, एस्टांना क्रॉस करताना खोलवर मारता चेंडू होता समोरच्या बाजूला सिमला खेळतो. नक्कीच मिड विकेटच्या रिजन मध्ये पहिल्या प्रयत्नामध्ये पहिली धाव पूर्ण करत असताना दुसऱ्या प्रयत्नामध्ये दुसरी धाव कंप्लीट झाली नाही. तर प्रथम विळवंडी संघाने प्रथम फलंदाजी करताना 4 फलंदाज बाद झाले. धावसंख्या बघायला मिळते ती 36 धावसंख्या, 37 धावांचं लक्ष दिलेलं आहे वाघेरा संघाला. चला विळवंडी संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे क्षेत्ररक्षण लावण्यासाठी. 24 चेंडू आणि धावा पाहिजेत त्या 37. धावांचं लक्ष. चला सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे वाघेरे संघ. सलामीची जोडी लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. आपण पाहणार आहोत की 24 चेंडू 37 धावांचं लक्ष. सायंकाळच्या 17 मधला मात्र हा नक्कीच दुसऱ्या राऊंडचा मात्र हा पहिला सामना किरण आणि धनु. पारी का पहला ओवर करने के लिए तैयार प्रकाश. सामने बल्लेबाज वाघेरा टीम की ओर से धनु और किरण. ओवर की पहली गेंद करने के लिए तैयारी में जहां सदबर ऑफ साइड का फील्ड का क्षेत्र कुछ देखा जाएगा तो शॉट बैट पर पॉइंट, शॉट कवर, शॉट मिड ऑफ तथा यहां पर कुछ देखा जाएगा तो बिल्कुल डीप लॉन्ग ऑन के क्षेत्र पर खिलाड़ियों के तैनात का है. शॉट स्कोर लेग, शॉट मिड विकेट, शॉट मिड ऑन और डीप मिड विकेट, यही फील्ड की रचना मैदान के अंदर. सामने वाली छोर की ओर से ओवर की पहली गेंद करने के लिए तैयार में इस बार
पहली गेंद ऑफ स्टंपर जगह बनाकर इस गेंद को खेलने का तरीका दिखाया था, बिल्कुल पढ़ने के बाद अतिरिक्त गेंद को उछाल नहीं मिला और उछाल न मिलने की वजह से अच्छी गेंद। पहली गेंद लाजवाब तरीके के साथ बिल्कुल पढ़ने के बाद अंदर की तरफ से गेंद गुम हो गई थी। ओवर की दूसरी गेंद ललकार के साथ प्रतिकार शक्ति का संचार, ऊर्जा से भरी हुई दोनों भी टीम आमने सामने जंग, इस जंग को देखने की तैयारी और सही टॉप स्टंपर गेंद को रखने का प्रयास किया था, जहां कवर रीजन में अच्छा फील्ड का प्रदर्शन। रन बनेगा 1 रन। 2 गेंदों का खेल, 2 गेंदों के खेल के बाद 1 रन जोड़ेंगे अपने स्कोर के खाते में। क्योंकि झूठ बोलते हो लोग जो कहते हैं कि हमें डर नहीं लगता है, डर तो सभी को लगता है, लेकिन जो डर के आगे जाते हैं वही जीत जाते हैं। ओवर की अगली गेंद, ओहो अच्छी गेंद, पड़ने के बाद हल्का सा मोटा किनारा, पहले विकेट का नुकसान। गुडलैंड स्पॉट पर गेंद लेने को लैंड किया, अतिरिक्त उछाल प्राप्त किया और अतिरिक्त उछाल प्राप्त करने की वजह से बिल्कुल बंदे में जान है तो खंदे में जान है। कमाल की गेंद रहती है और कमाल की गेंद होने की वजह से बिल्कुल बड़ा किनारा लेकर सीधी गेंद विकेट कीपर के दस्तल में, पहले विकेट का नुकसान। नई बल्लेबाज एसपी सागर। अतिरिक्त उछाल प्राप्त किया, अतिरिक्त उछाल प्राप्त करने की वजह से क्या जबरदस्त गेंदबाजी और जबरदस्त गेंदबाजी करते समय ओवर में अब तक तो 3 गेंदे 1 रन 1 विकेट। नए बल्लेबाज सागर, आउट होने वाले बल्लेबाज किरण लौट गई डगआउट का रास्ता। फिर से ओवर की चौथी गेंद करने की तैयारी में, छोटी गेंद के साथ ऑन साइड में खूब सुंदरता के साथ इस गेंद का सेला कर ठेला कर हल्के से दरार थी, इसी दरार के पास गेंद को पहुंचाया है डीप स्क्वायर क्षेत्र की तरफ से। गेंद निकल गई बॉल के बाहर 4 रन के लिए। कमाल का स्ट्रोक खेला, दिशा से भटकेंगे तो खाने पड़ेंगे बड़े पटके और बड़े पटके के साथ गेंद निकल गई बॉल के बाहर 4 रन के लिए। सागर जैसे बल्लेबाज के बल्ले से निकल गया है पहला चौवा। राष्ट्रवादी ट्रॉफी 2020-22 इनकी बिल्कुल ना 20-22 का ये शायद यहाँ पर तीसरा दिन। ये अच्छी गेंद, इसके पहले छोटी गेंद रही थी लेग स्टंप पर, उसके बाद ये अच्छी गेंद की ऑफ स्टंप पर और ऑफ स्टंप पर गेंद को करने की वजह से बल्लेबाज की मन में सवाल तो पूछा था, सवाल का जवाब नहीं। आखिरी गेंद से इस पहले ओवर में, क्योंकि आपके पास तो बड़ा टारगेट नहीं है, 37 रन की दरकार है जीतने के लिए। उसी 37 रन की दरकार को क्या किस तरह से चेस करना चाहेंगे। राइट आर्म ऑफ द विकेट के साथ और की अगली गेंद करने के लिए तैयारी में प्रकाश, कदमों का सहारा लेकर आगे निकलकर बड़ा शॉट खेलने की तैयारी में। पढ़ने के बाद हल्के से बाहर की तरफ से गेंद मूव हो गई, टिप्पा खाने के बाद गेंद बाहर की तरफ से लैंड होने की वजह से बिल्कुल वाइड गेंद का इशारा हम प्यार सा गोरख के ओर से। हवा में गेंद खिलाड़ी को तैनात किया था, जहां अच्छा क्या और समर्थन दे रहे। खुशी का माहौल यहां पर बनता हुआ और खुशी का माहौल बनने की वजह से दूसरे विकेट का नुकसान वागरे टीम के लिए। पहले ओवर का खेल समाप्त, टोटल स्कोर बनता हुआ 6 रन 2 विकेट के नुकसान पर। दोनों भी टीम का कुछ लेखा जोखा कुछ देखा जाएगा तो पहले ओवर के खेल में 2 विकेट जरूर गिर गए थे वीरवंडी टीम के, लेकिन 11 था स्कोर।
कमाल की गेंदबाजी, पहले ओवर का खेल समाप्त, 6 रन देकर 2 महत्वपूर्ण विकेट लेने में कामयाबी। तो शायद इस मैच में वापसी का ऐलान तो धुंधला, एक गेंदे बची, 18 चाहिए, 31 रन की आवश्यकता है जीतने के लिए। प्रति ओवर लगभग 10 रन के हिसाब के साथ स्कोर यहां पर खड़ा करने की तैयारी होनी चाहिए। पहिल्या सेकंदात खेळ समाप्त, फलकावरती धावसंख्या 6। आपण पाहू शकाल राष्ट्रमोर्द विकेटच्या बाजूने षटकातील पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालेला हा गोलंदाज पहिला चेंडू सावधानपणे मात्र खेळून काढतो आणि सावधानपणे चेंडूला खेळून काढल्यानंतर बघतो की एक धाव तर येते खात्यामध्ये। एके धावानंतर फलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते ती 7 धावसंख्या। निळा पोपट जंगलात त्याला कोणाचा वनवास आणि त्याच अनुषंगाने बघतो की हा वनवास कोणाचा असतील, कारण की काय जबरदस्त मॅच बघायला भेटते। सोनेरी पिवळी गुलाबी पट्टीने हे मैदान सजवलेलं आहे आणि मी सांगतोय की सातत्याने आयुष्यामध्ये स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ दे नका, कारण लोक डासलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाही। संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की हारलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे। हा इतिहास कुठला संघ रचेल हे देखील बघणं गरजेचं आहे, कारण की अनेक पराभवाला तुम्हाला समोर जावं लागेल, परंतु नक्कीच पराभवाच्या छायेमध्ये जात असताना एकच विजय प्राप्त करा, सगळ्या पराभवांना तुम्ही टाळू शकाल। यावेळेला राष्ट्रमोर्द विकेटच्या बाजूने 10-12 पर्यंत स्टार्ट करताना पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज। शॉर्ट चेंडू ऑन साईडला पुलालेंचा फटका बघायला भेटतोय। यावेळेला धाव घेण्याची जिम्मेदारी होती, परंतु धाव बघायला भेटत नाही। लगातार 3 विकेट घ्या काशीनाथ भोई यांच्याकडे कॅश प्राइज, तुम्ही मात्र कमावा 300 रुपयाचं बक्षीस। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष आदरणीय या ठिकाणी मात्र पुंडलिक भाऊ वाघेरे साहेब हे देखील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत। दोन्ही संघांना खराब लाईन गौरवजी यांचा इशारा मिळतोय की नक्कीच नो बॉलचा इशारा, आणि नो बॉलचा इशारा असल्यानंतर नक्कीच फ्रीचा कॉल देखील येईल। विळवंडी असेल की विळवंडी संघ एका बाजूला खेळतोय, दुसऱ्या बाजूला आपल्याला बघायला पडतो तो याच विभागातील वाघेरा संघ। वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही, तो थांबतो, विसावतो, वेळ जाऊ देतो, पुन्हा एकदा बाहेर पडतोय। तीच दहशत, तो दरारा प्रयत्नाने माणूस संपत असतोय, जो प्रयत्न सोडतोय तो संपतोय। पुढील चेंडू हाताळण्यासाठी सज्ज, मोठा फटका आहे। या वेळेला हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक आहे, परंतु डोक्यावरून चेंडू जातोय। क्लासिक फटक्यासाठी चेंडू सीमा रेषा पार, 6 धावा। जेवढा तुम्ही तेज रफ्तारमध्ये रॅपिड चेंडू सोडाल तेवढा मोठा फटका येईल। धावफलकावरती धावसंख्या जाऊन पुढे सकते 15 ही धावसंख्या, अद्याप शेवटचे 2 चेंडू शिल्लक या दुसऱ्या षटकामध्ये। और भी चेंडू सोडला होता नक्कीच भाऊराज या गोलंदाजाने। भाऊराज राज करेल का, राज दाखवेल का? अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करणारी स्पर्धा आणि अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करणारी स्पर्धा असल्यानंतर बघायचं की नक्कीच या ठिकाणी भाऊराज करतोय गोलंदाजी, पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज। यावेळेला सेलिंग पॉइंट आणि शॉर्ट्स कव्हर मध्ये क्षेत्ररक्षकाला तैनात केलेला आहे, कारण की एक चांगली रणनीती ॲज अ कॅप्टनचा रोल अदा करत असताना मी सांगितल्याप्रमाणे की एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते, परंतु तुम्ही त्या मुंगीच्या पायाला चावू शकणार नाही। म्हणजेच काय तर मात्र जे ते कार्य करू शकतात ते तुम्ही कार्य करू शकाल का? हवेमध्ये चेंडू सुंदर क्षेत्ररक्षकांची बाजू सजवली, टाळ्यांचा गजर होतो आणि टाळ्यांचा गजर असताना देऊया डीजेला संधी। मिस्टर प्रकाश भाऊ डीजे वाजवा, थोडासा तालसूर द्या, कारण की प्रेक्षक थोडेसे एन्जॉय करण्यासाठी या ठिकाणी नक्कीच उत्सुकतामध्ये आलेले आहेत। धावसंख्या 15 बघायला पडते, 2 सेकंदाचा खेळ समाप्त, फलकावरती धावसंख्या 15। अद्याप जर विचार केला तर नक्कीच एकंदरीत या ठिकाणी धावा लागतील त्या 12 चेंडू 22 धावा, 12 चेंडू आणि 22 धावांच्या लक्ष्य जिंकण्यासाठी कुणी कुठे जाऊ नका, बघत राहा, ऐकत राहा। विळवंडी चषक, राष्ट्रवादी चषक 2022 या वर्षामधला, या पर्वामधला हा 3रा दिवस। किती चांगली मॅच बघायला भेटते तुम्हाला, कारण की चेंडू शिल्लक आहे ते 12 धावा पाहिजे त्या 22, 11 दून 22,
अकराचा पाडा सगळ्यात सोपा आणि त्यानंतर बघायचा की नक्कीचा हा पाडा सोडवला जाईल की नाही, पाड्यापर्यंत पोहोचण्याचं एक संकेत असेल की नसेल वाघेरा संघाचा आणि कोळवंडी संघ आपल्या घरच्या मैदानावरती आपले जे अलोट चाहते अलोट प्रेक्षक या प्रेक्षकांना कशा प्रकारे मात्र खुशीचं वातावरण देईल येणारी वेळ काळ सांगून जाईल. ऐकत रहा. बारा चेंडू 22 धावांचा लक्ष. यावेळेला पहिला चेंडू आउटसाइड ऑफ टर्न ठेवलाय वाईटचा कॉल येतोय पंचांकडनं की म्हणी धीरधरी सोखजणी नावारी भेटेल 9 महिन्याने कारण की जेव्हा आपण स्पर्धेच्या आतुरतेने वाट बघत होतो ती स्पर्धा तुमच्या आमच्या मध्ये भेटीला आली आणि त्या स्पर्धेचा आपण मात्र बघतो की तिसरा दिवस अथंग परिश्रम करून ही स्पर्धा तुम्हाला मात्र नक्कीच भेटीसाठी आलेली आहे. 12 चेंडू 21 धावा. पहिला चेंडू यावेळेला वन साइड चांगला फटका मिड विकेटचा रिजन मधून चेंडू मधोमध जातो सीमारेषा पार. बघतो की नक्कीच ब्रँडेड फटका सुंदर फटका आणि सुंदर फटका येत असताना चेंडू जातो सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. वाघेरा संघाचा हा तारणहार हिरा कोहिनूर हिरा चमकेल की काय. वाईटचा कॉल येतोय पंचांकडनं. एक धाव खात्यामध्ये येत असताना फलकावरती धावसंख्या बघायला मिळते ती 21 धावसंख्या. काय मॅच जबरदस्त बघायला मिळते कारण की प्रकाश करतोय गोलंदाजी ओव्हर दशमच्या बाजूने पुढचा चेंडू स्लोअर वन गतीमध्ये परिवर्तन सुपर बॉलिंग. यावेळेला चेंडू पडतोय थोडासा स्ट्रगल झाला फलंदाज आउटसाइड ऑफ स्टंपला आणि त्यानंतर सुपर चेंडू. काय जबरदस्त मॅच बघायला मिळते. यानंतरचा सामना आपल्याला बघायला भेटणार आहे. सामना असेल तो देवरगाव विरुद्ध धुमोडी. टॉस करून घेण्यासाठी देखील संपर्क साधायचा आहे. नक्कीच लाईनच्या बाहेर चेंडू जाणारा वाईटचा कॉल असेल कारण की नक्कीच जेव्हा लाईन सोडून जेव्हा चेंडू बाहेर जातोय तेव्हा मात्र पंचांच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नसते. वाईट देण्यासाठी एका धावेला किती महत्वपूर्ण डिमांड असेल आणि एका धावेला किती महत्वपूर्ण डिमांड असताना फलकावरती धावसंख्या 22. अद्याप जवळजवळ 15 धावांचं लक्ष आणि चेंडू ऑन साइडला मोठा फटका खेळण्याची तयारी. यावेळेला तू मिमी करण्याच्या इशारामध्ये चांगला चेंडू हाताला सुंदर चेंडू. मॅच काय जबरदस्त आहे कारण की नक्कीच कधी ऊन पडतंय कधी सावली पडते आणि कधी ऊन पडतंय कधी सावली पडल्यानंतर बघायचं की या ठिकाणी आपण पाहायचं की राईट मोर द विकेटच्या बाजूने अतिशय लांब लचक स्टार्ट घेऊन मात्र हा गोलंदाजी मार्क होते. प्रकाश सारखा गोलंदाज बघायला मिळतोय ओव्हर द स्टंपच्या बाजूने पुढचा चेंडू यावेळेला स्केअर ऑफ द विकेटच्या बाजूने चेंडूला खेळण्याची तयारी केली होती. नक्कीच लाईन टू लाईन चला टॉस करण्यासाठी देवरगाव संघाचा संघनायक आपण तयारीला आहे. 4 सेकंदाचा सामना असेल. 1 सेकंदाचा पॉवर प्ले 3 गोलंदाज याची नोंद घ्यायची आहे. बीज अंकुरे ओवल्या मातेच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळ राणी खडकात आणि त्याच अनुषंगाने मोठा फटका यामध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तयार आहे. बघता केलं की झेल घेण्यासाठी प्रयत्नाचे पराकष्ट केले होते. झेल ड्रॉप केलेला आहे. त्याच गेली की मॅच गेली. धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती धावसंख्या होती ती 23 धावसंख्या. अद्याप शेवटचा चेंडू शिल्लक. तिसऱ्या षटकामधील शेवटचा चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
यावेळेला तंतोतंत समीकरण जुळत आणि तंतोतंत समीकरण जुळल्यानंतर हॉलमध्ये चेंडू जातोय. फलंदाज बाद असेल आणि फलंदाज बाद झाल्यानंतर यावेळेला विकेट जातोय. टर्निंग पॉइंट वरती सामना येतो आणि टर्निंग पॉइंट वरती सामना येत असताना या सामन्याचा मात्र कुठल्या बाजूने निकाल जाईल हे सातत्याने बघणे गरजेचं आहे. आवश्यकता असेल ते जिंकण्यासाठी अद्याप 6 चेंडूचा खेळ शिल्लक. धावसंख्या झाली ती 23. 14 धावांचं लक्ष आणि 14 धावांचं लक्ष असल्यानंतर 6 चेंडू 14 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी हरलो मी म्हणण्यापेक्षा उठून थोडं धावून बघ. अपयश तर येतच राहील, थोडी हिंमत करून बघ. या खेळामध्ये हिंमत कुठल्या संघाकडे आहे? कारण की एक दिवस तूही रोवशील यशाचा झेंडा. फक्त स्वतःवर विश्वास ठेवून बघ. यशाचा झेंडा मात्र रोवण्यासाठी मात्र कुठला संघ मात्र येईल हे देखील मात्र बघणं गरजेचं आहे. अपयशाच्या भीतीने खचून नकोस, उठून पुन्हा सुरुवात कर. आयुष्य एकच आहे, थोडं जगून तर बघ. आणि या ठिकाणी मात्र या खेळाच्या माध्यमातून नक्कीच थोडं खेळून तर बघ, थोडी चांगली गोलंदाजी करून तर बघ. हे म्हणण्यामध्ये कुठल्याही प्रकारची हरकत नाही. 6 चेंडू 14 धावा. मित्रांनो, मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या दोन्ही संघासाठी. प्रेक्षक वर्ग जोरदार टाळ्या वाजवा. काय जबरदस्त सामना बघायला भेटतोय. कारण की हा सामना अस्तित्वाचा असेल, लढाईचा असेल. ही लढाई कुठल्या बाजूने जाईल? मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका. सातत्याने मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आपल्याला खूपसे सामने खेळवायचे आहेत. यानंतर अद्याप 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत, याची नोंद घ्यायची आहे. 4-4 षटकाचे सामने आहेत आणि 4-4 षटकाचे सामने असल्यानंतर बघायचं की नक्कीच 4 षटकाच्या गेम मध्ये कुठला संघ कुठल्या क्षणी कुठेही पारड जाऊ शकतोय हे सातत्याने बघतोय. गोलंदाजी मार करते वेळवंडी संघाचा. मनोहर पहिला चेंडू फुलटा चेंडू होता. नक्कीच यावेळेला नक्कीच जेल घेण्याची पूर्ण तयारी केली होती आणि जेल घेता घेता चेंडू विसावतोय. चेंडू सीमा रेषा पलीकडे जातो की काय, चित्र तेच बघायला भेटते. पहिला चेंडू येतोय चौकार. किती अचूक आहे आणि फेकी चांगली अचूक असल्यानंतर बघतो की या ठिकाणी लेट करंट आहे की काय हे देखील बघणं गरजेचं आहे. मी सांगितल्याप्रमाणे की लेट करंट. फलंदाज बाद. लेट डिसिजन, थेट डिसिजन देऊया डीजेला संधी. 4 चेंडू 10 धावा. रोमांचकारी कसा सामना. 1 चेंडू आणि जलकश भोयर ऑलराउंडर खेळाडू आपला फार गुणवान. हो योगीश पाटील सोनार पाड्याचा, खंबाळ पाड्याचा जितू शेलार, तो पिंट्या जोशी नवा पाड्याचा गोलंदाजा. धन्यवाद. 4 चेंडू 9 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी वगैरे संघाला तो मिमी करण्याचा इशारा असेल. नक्कीच सामना टर्निंग पॉइंट वरती येतो आणि सामना टर्निंग पॉइंट वरती येत असताना याही वेळेला मोठा फटका यामध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात आणि क्षेत्ररक्षक तैनात असताना बघतो की नक्कीच षटकार वाचवलाय आणि षटकार वाचवत असताना 2 धावा तर येतात. कारण की नक्कीच टर्निंग पॉइंट वरती मॅच टर्न होते की काय. काय चित्र आहे, चित्र काय आहे या ठिकाणी
आणि षटकार जात असताना फलगती धावसंख्या आपण मात्र पाहू शकाल. या षटकाराने तब्बल मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या जरती आपण पाहायचं आहे की 34 धावसंख्या. अद्याप 3 चेंडू मध्ये धावा लागतील. त्या 3 चेंडू आणि 3 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी काय जबरदस्त सामना बघायला मिळतो. आणि जबरदस्त सामना बघायला मिळाल्यानंतर 3 चेंडू आणि 3 धावांचं लक्ष क्षेत्ररक्षणाची बाजू सजवलेली आहे. राईट ओव्हर द विकेटच्या बाजूने षटकातील मात्र पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. यावेळेला नक्कीचा वाईटचा कॉल येतो आणि वाईटचा कॉल येत असताना आपण पाहतो की एक एक्स्ट्रा धाव येते खात्यामध्ये. 3 चेंडू 2 धावा. स्ट्राइक एंडला फलंदाज तयार आहे आणि स्ट्राइक एंडला फलंदाज तयार असताना 3 चेंडू 2 धावांचं लक्ष्य. मॅच अद्याप संपली नाही. विळवंडी संघासाठी अग्रेसर असेल आणि त्यानंतर या ठिकाणी हा खराब क्षेत्ररक्षण बघायला भेटला आणि खराब क्षेत्ररक्षण बघायला भेटल्यानंतर संघ जिंकतोय. वागेरा संघात जिंकलेल्या संघाचा आपण शब्द सुमनाने सरचं स्वागत करूया आणि पराभूत संघाचं आपण कौतुक करूया. महत्वपूर्ण सामना बघायला भेटला आणि महत्वपूर्ण सामना बघायला भेटल्यानंतर यानंतर लगेच पुढचा सामना काय निर्णय असेल